श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पितृपक्षात आलेल्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आईने मुलांसाठी तुळशीजवळ एक उपाय करायचा आहे. तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तसं तर प्रत्येक एकादशीला तुळशीचं निर्जला व्रत असतं. मग हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, पितृपक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. ही एकादशी विशेष मानली जाते कारण या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच पितरांचे स्मरण केले जाते. असे मानले जाते की या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक घरी आमंत्रित करून त्यांना जेवण द्यावे आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात. इंदिरा एकादशी यंदा 10 ऑक्टोबरला आहे, म्हणजेच मंगळवारी आलेली आहे. तर उद्याच्या मंगळवारी आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. इंदिरा एकादशीबद्दल असे मानले जाते की जो कोणी या एकादशीचे व्रत करतो त्यांच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांचा पूर्ण आशीर्वादही मिळतो. तर पितृपक्षामध्ये पितरांची सेवा करण्यासोबतच इंदिरा एकादशीचे व्रत आपण पाळले तर त्याचे पुण्य तुमच्या पूर्वजांना दान केले तर तुमच्या ज्या पूर्वजांना काही कारणामुळे मोक्ष मिळू शकला नाही त्यांचा उद्धार होतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तर उद्याच्या म्हणजेच 10 ऑक्टोबर 2023 मंगळवारी आलेल्या पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तुळशीला एक गोष्ट अर्पण करायची आहे. हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे कारण प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलांनी चांगले शिकून यशस्वी व्हावे, आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करावे आणि त्यांना कोणत्याही कारणास्तव आयुष्यात मिळू न शकलेल्या सुखसोयी मिळाव्यात. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक सहसा आपल्या मुलांना सर्वोत्तम शाळेत शिकण्यासाठी पाठवतात. ते अभ्यासासाठी उत्तम सुविधा देखील पुरवतात. परंतु असे असूनही जेव्हा तुमच्या मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, त्याचबरोबर काही मुलं खूप अभ्यास करतात तरी देखील केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही आणि त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये फारसं यश मिळत नाही. आणि बऱ्याचशा स्त्रियांचं असं असतं की त्या बाहेर काम करतात आणि घरातल्या रोजच्या कामामुळे मुलांकडे त्यांचं फारसं लक्ष देणं होत नाही. त्यामुळे मुलं चिडचिडी बनतात आणि मुलांचं अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. काही मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. त्याचबरोबर ते फार चिडचिड देखील करतात. प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष देत असतात. कोणाचे सुद्धा ऐकत नाहीत. मोठ्या माणसांना उलट बोलत असतात. तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, दोघांच्याही बाबतीत आई सतत चिंतित असते कारण मुलांची कोणत्याही प्रकारे जर प्रगती होत नसेल, त्यांच्या मार्गामध्ये हे सतत अडथळे येत असतील, त्यासाठी चिंता वाटणं साहजिक आहे. तर पितृपक्षामध्ये आलेल्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, ज्यामुळे त्यांची चिडचिड बंद होईल, त्यांचे अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी मदत होईल. अभ्यासाबरोबरच काही मुलांना करिअरमध्ये सुद्धा म्हणावं तसं यश मिळत नाही. खूप प्रयत्न करूनही, मेहनत करूनही त्यांना यशप्राप्ती मिळत नाही. त्यासाठी सुद्धा आईने हा उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही एकादशीच्या दिवशी केलात तर मुलांना प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. मुलांना भरभरून आशीर्वादसुद्धा मिळेल व मुलांची प्रगतीसुद्धा होईल. त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये कसलीही अडचण येणार नाही आणि या उपायामुळे कोणताच त्रास होणार नाही. सर्व अडचणी त्यांच्या दूर होतील. असा हा साधा सोपा उपाय आपल्याला इंदिरा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर आता पितृपक्षामध्ये आलेल्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीच्या सेवेसोबतच सगळ्यात आधी श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे. त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या देवघरातली देवपूजा करून घ्यायची आहे. दर एकादशीला आपण ज्याप्रमाणे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक करतो, अगदी त्याच प्रकारे पंचामृताने अभिषेक करावा किंवा मग तुम्ही थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आणि याने बाळकृष्णांच्या मूर्तीवरती ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हा अभिषेक करायचा आहे. 5 वेळा पाण्याने करा, 5 वेळा या कच्च्या दुधाने करा किंवा पंचामृताने करा. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता. अभिषेक झाल्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीची तुम्हाला पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे, ज्यामध्ये त्यांना गंध, अक्षत, पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे, धूप, दीप दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचं फळ एखादं तुम्ही अर्पण करू शकता. एकादशीच्या दिवशी देवांचा देखील उपवास असतो, हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याप्रमाणेच आपल्याला अन्नाचा नैवेद्य दाखवता येणार नाही. त्यासाठी मग तुम्ही एखादं फळ, मिठाई म्हणा किंवा दूधसुद्धा देवांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता.
त्यानंतर बाळकृष्णांची म्हणजेच श्रीहरी विष्णूंची प्रिय असलेली तुळस म्हणजेच तुळशीचं पान म्हणा किंवा मंजुळा त्यांना आपल्याला अर्पण करायचे आहे. पण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाही. त्यासाठी आदल्या दिवशीच तुम्हाला तुळशीची पानं म्हणा किंवा मंजुळा तोडून ठेवायच्या आहेत. कारण तुळशीचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं. त्यामुळे तुळशीला आपण पाणी अर्पण करत नाही किंवा तुळशीची पानंसुद्धा आपण या दिवशी तोडत नाही. आता आईने मुलांसाठी जो उपाय करायचा आहे, त्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही एक छोटासा पेलासुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये आपल्याला अर्धं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि अर्धं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे सगळं पाणी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला देवघरामध्ये बाळकृष्णांच्या मूर्तीजवळ हा उपाय करायचा आहे. त्याआधी तुम्हाला तुपाचा दिवा तिथे एक प्रज्वलित करायचा आहे. 7 अख्ख्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. लवंगा पाहून घ्या, फूल असलेल्याच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर लाल पिवळ्या रंगाचा धागा, ज्याला आपण कलावा म्हणतो, तो घ्यायचा आहे. तिथे श्रीकृष्णांजवळ तुम्ही ही इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला यायचं आहे. तुळशीजवळ आल्यानंतर तुळशीची पंचोपचारे पूजा करायची, पण तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही, कारण तुळशीचं निर्जला व्रत असतं. आता पंचोपचारे पूजा करत असताना दुरूनच तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, धूप, दीप दाखवायचं. जो तुपाचा दिवा आपण देवघरात प्रज्वलित केलेला होता, तो तुळशीजवळ ठेवायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर ते पाणी आपण जे तयार केलेलं आहे, ज्यामध्ये कच्चं दूध आणि पाणी, त्यामध्ये चिमूटभर हळद, ते तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि तुळशीला अर्घ्य द्यायचं आहे. आता हे अर्घ्य देत असताना तुळशीमध्ये हे पाणी टाकायचं नाही, तर तुळशीच्या बाजूला किंवा तिच्या आसपास तुम्हाला हे पाणी टाकायचं आहे. तुमची इच्छा, मनोकामना व्यक्त करत हे अर्घ्य तुम्हाला तुळशीच्या बाजूला द्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुळशीला निर्जला व्रत असतं, त्यामुळे तुळशीला ही वस्तू अर्पण करायची नाही. सूर्याला ज्याप्रमाणे आपण अर्घ्य देतो आणि त्यावेळेस ते पाणी जमिनीवरती पडतं, अगदी त्याच प्रकारे तुळशीला हे अर्घ्य द्यायचं आहे. आता त्यानंतर 7 लवंगा ज्या आपण घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर लाल पिवळा धागा, ज्याला आपण कलावा म्हणतो, तो धागासुद्धा आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे. तुळशीजवळ आपल्याला बसून 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून त्या लवंगांना आणि त्या धाग्याला अभिमंत्रित करायचं आहे. आपली इच्छा, मनोकामना आपण श्रीकृष्णांजवळ बोलून दाखवलेली आहे. तुळशीजवळ सुद्धा आपण हे अर्घ्य देत आपली इच्छा, मनोकामना बोलून दाखवलेली आहे. त्या लवंगा आणि तो कलावा अभिमंत्रित केल्यानंतर मग त्या लवंगांचं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुळशीच्या मातीमध्ये त्यात 7ही लवंगा तुम्हाला पुरायच्या आहेत आणि त्याचबरोबर तो लाल रंगाचा धागा तुळशीच्या एखाद्या फांदीला तुम्हाला बांधायचा आहे. बांधत असताना तुमची मनोकामना बोलून दाखवायची आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा मुलीसाठी उपाय करत आहात, कोणासाठीही उपाय करत असाल, तर त्यांची कोणती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात, ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे. तर हा उपाय तुम्हाला नेमका कधी करायचा आहे? तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपण तुळशीला स्पर्श करत नाही. त्यामुळे हा उपाय तुम्हाला सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेचच करायचा आहे. कारण यामध्ये आपण तुळशीला लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा बांधणार आहोत, तो आपल्याला संध्याकाळी बांधता येणार नाही, कारण आपण संध्याकाळी कोणत्याही झाडाला स्पर्श करत नाही. त्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे आणि सकाळी तुमची देवपूजा जेव्हा केव्हा होईल, असं नाही की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती करावं. ब्रह्ममुहूर्तावरती तुमच्याकडून होत असेल, तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम. कारण ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य आपल्या घरामध्ये असतं. पण अगदी शक्य नसेल, तर तुम्ही किमान सकाळी 10च्या आत हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये आलेल्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भागवताचं पारायण करायला विसरू नका. यामुळे प्रखरातील प्रखर पितृदोष आपल्याला जर लागलेले असतात, तर ते देखील आपल्या मागचे दोष नाहीसे होण्यासाठी या पवित्र ग्रंथामुळे आपल्याला मदत होणार आहे. तसं तर ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं संपूर्ण पारायण केलं, तर त्यांचे दोष हळूहळू नाहीसे होतात. पण ज्यांना प्रत्येक महिन्याला शक्य नाही, त्यांनी किमान पितृपक्षात आलेल्या या इंदिरा एकादशीच्या दिवशी तरी या ग्रंथाचं पठण अवश्य करावं. तर अतिशय साधा सोपा उपाय आहे. प्रत्येक आईने उद्याच्या पितृपक्षात आलेल्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ती व्हावी यासाठी, मुलांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर व्हावेत यासाठी आईने मुलासाठी म्हणा किंवा मुलीसाठी हा उपाय करायचा आहे. यामुळे मुलांची निश्चितपणे प्रगती होईल. पितरांचे आशीर्वाद मिळण्यासोबत श्रीहरी विष्णूंची कृपा आणि त्याचबरोबर तुळशीचे सुद्धा आशीर्वाद आपल्या मुलांवरती राहतील. तर एवढा साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाने उद्याच्या इंदिरा एकादशीला हा आवर्जून करावा, ही मी कळकळीची विनंती करते. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. कमेंट्समध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि पितृपक्षामध्ये आलेली ही इंदिरा एकादशी पुढच्या वर्षीच येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करावा.
प्रत्येक आईने मुलासाठी म्हणा किंवा मुलीसाठी हा उपाय उद्याच्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आवर्जून करावा. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.